लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एकदम आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आता आलेली आहे। तर ती कोणती खुशखबर आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि 6वा हप्ता कोणत्या हप्त्यामध्ये मिळणार आहे आणि आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब ज्याने केले नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी एकदम आनंदाची मोठी अपडेट आलेली आहे। तर आपण बघू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी लेटेस्ट न्यूज आहे। राज्यातील 18 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व लाडकी बहीण या उद्देशाने जनतेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद सरकारने केलेली आहे। असे या योजनेचे मुख्य ध्येय म्हणजेच की महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व्हावे यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे। राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना 6व्या हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची चर्चा आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। या योजनेने सरकारने विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणजेच की या निवडणुकीमध्ये सरकारला निवडणुकीत मोठे यश प्राप्त झालेले आहे। या योजनेचे मोठे यश प्राप्त झालेले आहे। महिलांना दर 1500 रुपये देण्याचा शासनाने निर्णय केलेला होता। राज्यातील 18 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना ज्या लाडक्या बहीण योजनेचे पात्र आहे अशा महिलांना 1500 रुपये देण्यात आलेले आहे। राज्यातील काही महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये थेट त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे पाठवण्यात आलेले आहे, म्हणजेच की 5 हप्त्याचे पैसे पूर्ण त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे। म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आणि जो ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता होता तो सरकारने ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला होता। आता म्हणजे जी महिलांची प्रतीक्षा आहे ते म्हणजे या महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। निवडणुकीमध्ये सुद्धा या योजनेचा मोठा लाभ झालेला आहे। तर राज्यातील विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। योजनेचे निवडताना प्रमुख मुद्दा बनले। या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना आर्थिक लाभ दिला। राज्यातील लाखो महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे। तर मोठ्या प्रमाणात महायुतीला याचा फायदा झालेला आहे हे आपल्याला या योजनेतून दिसून येते। तर लाडक्या बहिणी या योजनेची प्रतीक्षा करत आहे। राज्यातील पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे। आता लाभार्थ्यांना महिलांच्या डिसेंबर वितरण होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच घोषणा केलेली आहे। राज्यात पुन्हा डिसेंबरमध्ये हा हप्ता कधी मिळणार आहे तर योजनेच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता 34 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळ जमा केली तर महिलांना मोठा दिलासा मिळेल। ज्या महिलांना डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा आहे अशा महिलांनी आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा की आम्हाला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा आहे। तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कोणत्या महिलांना प्रतीक्षा आहे नक्की कळवा। तसेच तर लाडकी बहीण योजना महिलांनो 1500 की 2100 तुमच्या खात्यामध्ये किती पैसे येणार। राज्यात लाडकी बहीण योजनेच्या 1500 वरून 2100 रुपये करण्याची घोषणा शासनाने केलेली होती। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा खूप खर्च आहे। या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा झाले आहेत आणि निवडणुकीनंतर सुरू राहणार आहे। ही योजना बंद होणार नाही असे घोषणासुद्धा केलेली आहे। खरं तर या योजनेच्या महिलांच्या खात्यामध्ये दर महिना 1500 रुपये जमा होतात, पण निवडणुकीनंतर योजनेच्या मिळणारी रक्कम ही वाढवून 2100 रुपये करण्यात येईल अशी सुद्धा घोषणा केलेली आहे। आता महायुती सरकार सत्तेत आलं आहे त्यामुळे महिलांना मिळणार 6वा हप्ता 1500 वरून मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे। नेमके किती पैसे महिलांच्या खात्यामध्ये येणार हा प्रश्न पडलेला आहे। येत्या 5 डिसेंबरला महायुतीची शपथ पार पडणार आहे। या शपथविधीत
खाते वाटपही पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकार योजनेबाबत निर्णय घेण्याची मोठी शक्यता आहे आणि लवकरात लवकर महिलांना याचा लाभ मिळणार आहे आणि शपथविधी करणार आहे आणि लाडक्या बहिणीचा निर्णय कधी लागणार आहे याची प्रतीक्षा महिलांना मोठी लागलेली आहे. आणि कोणाकोणाला याची प्रतीक्षा लागलेली आहे कमेंटद्वारे जरूर कळवा. तर 6व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये 5 डिसेंबर नंतर कधीही जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच की 5 डिसेंबरपर्यंत महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर केव्हा पण त्यांचा निर्णय होऊ शकतो आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या या योजनेच्या लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे. स्थापन झाल्याबरोबर महिलांना 6व्या हप्त्याचा मोठा गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे. म्हणजेच की 5 डिसेंबर नंतर लगेच 6व्या हप्त्याला सुरुवात होणार आहे आणि ही प्रतीक्षा पण महिलांची संपणार आहे. जर महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निर्णय घेण्यास महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. नाहीतर 1500 रुपये त्यांना मिळणार आहे. जर सरकारने निवडणुकीपूर्वी जर तुम्हाला 2100 मिळाले तर तुम्हाला 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. नाहीतर तुम्हाला फक्त 1500 रुपये प्रमाणे हप्ता सुरू होणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत 2,34,00,000 महिलांना लाभ घेण्यात आहे. जर सरकारने अर्ज करण्याच्या प्रक्रिया सुरू ठेवली तर हा आकडा वाढण्याची मोठी शक्यता आहे. तर सरकार अर्ज भरण्याच्या प्रक्रिया थांबवू शकत नाही, कारण की आचारसंहिता लागल्यामुळे त्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही थांबलेली होती. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे आणि काही महिला याच्यापासून वंचितसुद्धा राहिलेले आहे, तर अशा वंचित महिलांना संपूर्ण पैसे मिळण्यासाठी सरकार याचा मोठा निर्णय घेणार आहे. आणि काही महिलांचे हप्तेसुद्धा थकीत बाकी आहे. त्यात काही महिलांचे आर्थिक तांत्रिकबाबत काही अडचणी असतील, काही महिलांच्या बँक खात्यात काही चुका असतील, काही महिलांचे आधार लिंक नसेल, तर काही महिलांचे आधार KYC केलेली नसेल, अशा काही बाबी यामध्ये आहे. तर त्यांनासुद्धा संपूर्ण हप्ता मिळणार आहे. तर त्यांचे पूर्ण आणि ज्या महिलांचे हप्ते बाकी आहे अशा सर्व महिलांचे हप्ते आता जमा होणार आहे. तर काही महिलांचे 5 डिसेंबर नंतर शपथविधी झाल्यानंतर लगेच सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तोपर्यंत एकही रुपया त्यांना मिळणार नाही आणि 5 डिसेंबरपर्यंत संपूर्ण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आणि महिला प्रतीक्षा करत आहे की कधी शपथविधी होतो आणि आम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे हे लवकरात लवकर मिळतील. आणि ज्या सरकारने ही योजना सुरू केलेली आहे ते सुद्धा आता सत्तेत येणार आहे. म्हणजेच की तुमची ही योजना बंद होणार नाही, ही योजना अशी सुरू राहणार आहे आणि संपूर्ण महिलांना आता पैसे मिळणार आहे. आणि 6व्या हप्त्याची कोणाकोणाला प्रतीक्षा आहे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच धन्यवाद.